आज आपण मेथीचे वरण करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये 3 वाट्या पाणी घालायचं आहे. झाकण लावून कुकरमध्ये 3 शिट्ट्या त्याच्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये तुरीची डाळ चांगली शिजली जाते. तुरीची डाळ शिजली गेली आहे. ही तुरीची डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि थोडी घोटून घेऊयात. आता आपण फोडणीची तयारी करू. एका कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं. 1 सुकी लाल मिरची घालायची, तुकडे करून घालायचे त्याचे. 3-4 कढीपत्त्याची पाने, लसूण आणि खोबरे बारीक ठेचून घेतले ते त्यात घालायचे. अर्धा चमचा हिंग घालायचा. वरणासाठी हिंग अतिशय आवश्यक असतं. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घालायचा. हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये मेथी घालायची आहे. मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही धुतलेली मेथी बारीक चिरून घ्यायची, ती त्यामध्ये घालायची. मेथी चांगली परतून घ्यायची आहे. परतलेल्या मेथीमध्ये जे आपण वरण शिजवून घेतलं होतं ते त्यामध्ये घालायचं. वरण व्यवस्थित हलवून घ्यायचं, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये किती पाणी घालायचं त्याचा अंदाज येतो. 2 वाट्या पाणी घातलं आहे. पाणी मिक्स करून घ्यायचं आणि बघायचं वरण किती घट्ट आणि पातळ होत आहे. 3 आमसुलं, 1 चमचा गूळ घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं. वरण व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मंद आचेवरती 5 मिनटं हे वरण चांगलं उकळून घ्यायचं. वरण खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही ठेवायचं. वरण तयार झालं आहे. हे वरण एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्यावरती 2 चमचे साजूक तूप घालू. साजूक तुपामुळे वरणाला खूप चांगली चव येते. हे वरण गरम गरम भाताबरोबर खूप छान लागतं.